तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे डायनॅमिक मेमरी अलोकेशन. डायनॅमिक मेमरी अलोकेशन इन सीमध्ये कोणते कोणते फंक्शन असतात ते असतात मॅलॉक, केलॉक, रीअलॉक आणि फ्री. या तिघांचं नेमकी यूज काय, यांचा सिंटॅक्स कसा आहे, हे काय काम करतात, हे कशासाठी यूज केले जातात, हे सगळं आपल्याला आज बघायचं आहे. आलं ध्यानात? तर सगळ्यात पहिले हे तुम्हाला समजलं पाहिजे की डायनॅमिक मेमरी अलोकेशन काय असतं. त्याच्या आधी तुम्हाला हे दोन टाईप माहीत पाहिजे मेमरी अलोकेशनचे. कोणते दोन टाईप? इथं बघा, मेमरी अलोकेशनचे दोन टाईप्स. मेमरी अलोकेशनचे दोन टाईप्स. अलोकेशनचे दोन टाईप्स. पहिलं एक वे ज्याने काय म्हणजे स्टॅटिक मेमरी अलोकेशन. स्टॅटिक मेमरी अलोकेशन त्याला काय म्हणतो मी? SM. आणि एक आहे डायनॅमिक मेमरी अलोकेशन. काय? डायनॅमिक मेमरी अलोकेशन. असे दोन मेमरी अलोकेशनचे वे आहे. तर स्टॅटिक मेमरी अलोकेशन म्हणजे काय असतं, जसं की तुम्ही काय केलं इथं, म्हणजे की कंपाईल टाईमलाच काय होते, कंपाईल टाईमलाच मेमरी अलोकेट होते. काय होते? कंपाईल टाईमलाच मेमरी अलोकेट होते. आणि इथं कसं आहे माहिती का, रन टाईमला तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी मेमरी घेऊ शकता. रन टाईमला काय, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही मेमरी घेऊ शकता. तुम्ही म्हणशाल हे सर हे काय आहे रन टाईम आणि कंपाईल टाईम? रन टाईमलाच मेमरी, रन टाईमला मेमरी घेऊ शकतात, च नाही का. रन टाईमला मेमरी अलोकेट करू शकता. रन टाईमला मेमरी अलोकेट करू शकता. तर स्टॅटिक मेमरी अलोकेशन एक आहे, डायनॅमिक मेमरी अलोकेशन, असे दोन टाईप्स आहे. तर स्टॅटिक मेमरी अलोकेशन म्हणजे असं की जे काय तुम्ही रन टाईम कंपाईल टाईमला म्हणजे काय त्याची जी साईज आहे ती काय फिक्स आहे. जसं ॲरे झालं, ॲरेची साईज काय फिक्स आहे. तुम्ही जेवढे 100 एलिमेंट टाकले तर ती 100 साईजचा काय तुम्ही 100 मॅक्झिमम एलिमेंट त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. म्हणजे ती काय झाली फिक्स झाली. पण असा काय वे आहे का ज्याच्यामध्ये काय रन टाईमला तुम्ही मेमरी अलोकेट करू शकता. रन टाईमला म्हणजे तुम्ही रन टाईमला नाही, एंटर अ नंबर, समजा एंटर साईज टाकल्या तुम्ही n मध्ये जाऊन स्टोअर केला आणि तो n त्याच्यामध्ये पास केला, तर ती काय झाली रन टाईमला तुम्ही काय जेवढे तुम्ही साईज दिली तेवढे काय बनणार आहे, तेवढ्या साईजचा ॲरे बनणार आहे. तुम्ही म्हणशाल हे काय सर, ॲरेचं नीट समजावं. स्टॅटिक मेमरी अलोकेशन जसं की काय केलं, इंट a ऑफ 10 म्हणजे काय, तुम्ही याच्यात 10 एलिमेंट स्टोअर करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशी टोटल किती 10 एलिमेंट याच्यामध्ये स्टोअर करू शकता. कशामध्ये? स्टॅटिक याच्यामध्ये. कशामध्ये? स्टॅटिक याच्यामध्ये, स्टॅटिक मेमरी अलोकेशनमध्ये. स्टॅटिक याच्यामध्ये काय तुम्ही मॅक्झिमम याच्यामध्ये किती एलिमेंट स्टोअर करू शकता? 10 एलिमेंट स्टोअर करू शकता. हे काय झालं, कंपाईल टाईमला त्याची साईज अलोकेट झालेली नाही की 10 साईज आहे, 10च तुम्हाला काय याच्यामध्ये एलिमेंट स्टोअर करू शकता. तुम्ही काय 10च एलिमेंट स्टोअर करू शकता. जर तुम्हाला काय करायचे, जर तुम्हाला याच्यामध्ये जास्त एलिमेंट स्टोअर करायचे तर करू शकता तुम्ही 10 पेक्षा जास्त नाही. म्हणजे इथं काय फिक्स आहे, ते फिक्समध्ये चेंजेस करायचे तुम्हाला मॅन्युअली जाऊन काय प्रोग्राममध्ये चेंजेस करावं लागेल. म्हणजे प्रोग्राममध्ये चेंजेस झाले म्हणजे काय, तो प्रोग्राम परत मला कंपाईल करावा लागेल. आणि कंपाईल करायला लागलं म्हणजे जी मेमरी अलोकेट झाली ती कुठेच अलोकेट होणार आहे, कंपाईल टाईमलाच अलोकेट होणार आहे. मग असं काही आहे का जे रन टाईमला म्हणजे प्रोग्राम रन झाल्यानंतर स्क्रीनवर मला असाच मेसेज मिळायला पाहिजे एंटर साईज. मग ती साईज एंटर होईल आणि मग ती साईज एंटर झाल्यानंतर काय होईल, नंतर ते ब्लॉक अलोकेट होईल. जसं 100 टाकले तर 100 ब्लॉकचा ॲरे बनवून म्हणजे मी त्याच्यामध्ये 100 एलिमेंट स्टोअर करू शकतो. असं काही वे आहे का? जसं की म्हणजे काय म्हणायचं मला, इथे लक्ष द्या. इथं बघा, जसं की आता आउटपुट स्क्रीन आहे, तुम्ही रन केलं, काय रन केलं आणि तुम्ही काय केलं माहिती का, त्या प्रोग्राममध्ये तुम्ही मॅन्युअली काय लिहिलेलं आहे त्या प्रोग्रामकडे पण लक्ष द्या. सगळ्यात पहिलं तुमचा जो प्रोग्राम आहे पहिल्यांदा कसा दिसेल, इंट n नावाचं एक काय बनवशाल तुम्ही, n नावाचं एक व्हेरिएबल बनवशाल. नंतर काय केलं मी, इंट ARR ऑफ n. n काय केलं मी इथे पास केलं. काय केलं, n मी इथे पास केलं. n पास केलं म्हणजे काय, n काय मी इथे एक मेसेज दिला printf. इथं मेसेज दिला printf, काय printf असा मेसेज दिला मी इथं बघा. इथं printf एंटर साईज, काय एंटर साईज असा मेसेज दिला. एंटर साईज, तुम्ही साईज म्हणजे काय ती स्टोअर कुठं होईल आता, स्कॅनएफ म्हणजे काय, स्कॅनएफ तुम्ही दिलं %d, काय %d आणि स्टोअर कुठं करायचं आहे, ॲड्रेस ऑफ n. ॲड्रेसमध्ये जाऊन स्टोअर करायचं आहे. नंतर तो n रिसीव्ह झाल्यानंतर हा n रिसीव्ह झाल्यानंतर
काय हा एन रिसीव झाल्यानंतर मी काय कराल इंट हा एन कुठं पास करायचं मला ARR नावाचं एक ॲरे डिक्लेअर केलेलं आहे त्या ॲरेमध्ये जाऊन काय करायचं तुम्हाला एन पास करायचं म्हणजे काय मी रन टाईमला आता जर तुम्ही 5 दिले तर इथं किती ब्लॉक बनतील इथं कसं मॅक्झिमम किती ब्लॉक बनवू शकले होते 10 आहे तर 10च ब्लॉक बनणार आहे टोटल किती ब्लॉक बनणार आहे 10 साईजचे ब्लॉक बनणार आहे म्हणजे किती जर 4 बाईटचा एक ब्लॉट आहे म्हणजे 10 चौक 40 बाईटचा तो पूर्ण ॲरे होणार आहे ही काय झाली कंपाईल टाईमलाच काय झाली साईज अलोकेट झाली किंवा मेमरी अलोकेट झाली कंपाईल टाईमलाच काय झालं मेमरी अलोकेट झाली इथं किती बनते 0 1 2 3 4 नंतर काय 5 नंतर काय 6 आहे नंतर काय 7 आहे अजून तुम्ही असं 8 आहे नंतर कुठं 9 वगैरे तुम्ही 8 9 आणि 10 असं 10 साईजचं ॲरे असं समजून घ्या काय 10 साईजचं ॲरे असं समजून घ्या पण इथं कसं आहे माहिती का तुम्ही जर एनमध्ये किती टाकलं एनमध्ये 5 टाकले ना तिथं ब्लॉक पण किती अलोकेट होणार आहे ब्लॉक पण किती अलोकेट होणार आहे 5च साईजचा आहे ब्लॉक अलोकेट होतील काय होतील 5 ब्लॉक म्हणजे 1 2 3 4 आणि 5 0 1 2 3 आणि 4 असे काय होणार आहे 5च ब्लॉक आपले बनणार आहे आणि म्हणजे ॲरेमध्ये ब्लॉक आणि याला याचं नाव काय असणार आहे ARR याचं नाव असणार आहे ARR त्याचं नाव असेल आणि तुम्ही जर 5 टाकले तर 5च काय करणार आहे इथं माझे ब्लॉक आपले बनणार आहे काय बनणार आहे ब्लॉक आपले बनणार आहे तर हे झालं काय डायनॅमिक मेमरी अलोकेशनचं आणि रन टाईम अलोकेशन रन म्हणजे काय डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणजे काय रन टाईमला तुम्ही किती मेमरी अलोकेट करायची ते सांगताय रन टाईमला आलं त्यानं आणि कंपाईल टाईम म्हणजे काय तिथं मेमरी काय असते फिक्स असते मेमरी काय फिक्स असते जसं इंटिजर अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो याचा पहिल्यांदा स्क्रीनशॉट घ्या किंवा माझ्यासोबत नोट्स बनवत असाल तर खूप चांगलं आहे तुम्ही नोट्स बनवा आता काय करतो मी अजून एक एक्झाम्पल घेतो कसलं स्टॅटिक मेमरी अलोकेशनचं SMAचं आणि कशाचं एक राहील आपला DMA काय डायनॅमिक मेमरी अलोकेशन जसं की आता काय मला एक इथं मेन फंक्शन आहे इथे काय मेन फंक्शन आहे दोन्ही ठिकाणी मेन फंक्शन इथं पण काय करतो मी मेन फंक्शन काय मेन फंक्शन इथं मेन फंक्शन दोन्ही ठिकाणी काय मेन फंक्शनचा यूज करतोय काय दोन्ही ठिकाणी काय मेन फंक्शनचा यूज करतो इथं काय केलं रे मी इंट एक्स बनवलं म्हणजे काय इंट एक्स म्हणजे याची एक्स नावाचं एक व्हेरिएबल असेल त्याचा ॲड्रेस समजा 1000 आहे 1000 याची साईज किती असेल याची साईज असेल 4 बाईट काय 4 बाईट याच्यामध्ये मी असं फ्लोट वगैरे डेटा स्टोअर करू शकतो का नाही फ्लोट जरी केला तरी तो इंटिजरमध्ये कन्वर्ट होईल काय होईल इंटिजरमध्ये कन्वर्ट होईल जसं मी एक्समध्ये काय ठेवलं एक्समध्ये 10 ठेवला तिथं काय होईल 10 जाऊन अलोकेट होईल जर एक्समध्ये मी काय केलं 1.5 ठेवायचा प्रयत्न केला तरी तो काय करणार आहे 1लाच कन्सिडर करणार आहे 0.5ला करणार आहे का नाही कारण की तो कोणता टाईपचा आहे फ्लोट टाईपचा डेटा म्हणजे त्याची साईज जास्त आहे आणि इंटिजरमध्ये तो डेटा आपण स्टोअर नाही करू शकत मग मी याला प्रिंट केलं कशाला %d आणि एक्सला प्रिंट केलं तर मला सांगा काय व्हॅल्यू आहे आन्सर येणार आहे 1 आन्सर येणार आहे 1.5 जरी स्टोअर केलं तरी मला काय मिळणार आहे 1च इथं मिळणार आहे इथं जर प्रिंट केलं असतं तर किती मिळालं असतं मला 10 मला आउटपुटमध्ये मिळालं असतं पण त्याच्यानंतर काय झालं रिअसाइनमेंट करून दिली पण हे ब्लॉक काय इंटिजर टाईपचा ब्लॉक याची साईज किती आहे फिक्स आहे ना याची साईज किती फिक्स आहे मग असं जर काय असतं की आपण रन टाईमला काय करू शकतो मेमरी अलोकेट करू शकला असतो आणि जेवढी मेमरी पाहिजे तेवढी स्टोअर करू शकतो म्हणजे 1.5 जरी स्टोअर करायचं ना मला त्या 1.5ला स्टोअर करण्यासाठी रन टाईमला असा ऑप्शन आला असतं तर की साईज ऑफ काय एंटर साईज मग साईज त्याची जेवढी साईज असेल तेवढं आपण मेमरी अलोकेट करू शकलो असतो आणि त्या एलिमेंटला काय तिथे स्टोअर आपण करू शकलो असतो पण हे स्टॅटिकमध्ये आहे का कारण स्टॅटिकमध्ये काय हे कंपाईल होईल आधी प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर तुमची काय .exe फाईल एक रनेबल एक्झिक्युटेबल फाईल तयार होईल मग तुम्ही जर तिथं 10 टाकले तर आधी 10 जाऊन स्टोअर होईल 10 नंतर तुम्ही 1.5 टाकले 1.5 टाकले पण तो त्याची साईज किती 4 बाईट आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये फ्लोटची साईज पण 4 बाईट राहते पण तो फ्लोटचा डेटा स्टोअर नाही करू शकत कोण इंटिजर त्याची साईज मग असं समजा की तुम्ही लॉंग काहीतरी मोठा नंबर टाकलाय तर मोठा नंबर पण इंटिजर काय स्टोअर नाही करू शकत 65,000 पेक्षा जास्त काहीतरी मोठा नंबर तुम्ही टाकून दिला समजा 70,000 असा काहीतरी नंबर टाकला तर तो इंटिजर स्टोअर करू शकेल का नाही 70 बिलियन वगैरे असे नंबर टाकले स्टोअर करू शकत का नाही मग तेवढ्या साईजचा ब्लॉक रन टाईमला अलोकेट झाला पाहिजे अशी काही कन्सेप्ट आहे का ती कन्सेप्ट आहे आपली कोणती डायनॅमिक मेमरी अलोकेशनची कोणती कन्सेप्ट आहे डायनॅमिक मेमरी अलोकेशनची त्या डायनॅमिक मेमरी अलोकेशनचा ॲक्च्युअल मिनिंग काय असतो हे तुम्ही समजून घ्या जसं इथे किती फिक्स आहे ना तसं तिथे आहे ना एक मॅलॉक नावाचं एक फंक्शन असतं कोणतं मॅलॉक नावाचं एक फंक्शन असतं कोणतं
मॅलॉक नावाचं. मॅलॉक म्हणजे काय, मेमरी अलोकेट. मेमरी अलोकेट इथं काय मेन्शन करावं लागतं तुम्हाला माहिती का, जर मला इंटिजर टाईपचा ब्लॉक बनायचा नाही, इथे डायरेक्टली मी काय करू शकतो 4 बाईट. तुम्हाला जर 1000 बाईटचा ब्लॉक बनायचा तिथे तुम्ही 1000 म्हणजे की युजरला एक मेसेज दिला समजा प्रिंट एफ असं मी दिलं, एंटर द साईज, एंटर द साईज किंवा एंटर द साईज दॅट यू अलोकेट, किंवा तुम्हाला किती अलोकेट करायची असं मराठीमध्ये जरी टाईप केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. किती ब्लॉक तुम्हाला पाहिजे, किती मेमरी तुम्हाला पाहिजे असं मेसेज दिला. आणि तो स्टोअर कुठे केला मी, एन नावाचं एक व्हेरिएबल बनवलं त्याच्यामध्ये जाऊन स्टोअर केला. स्कॅनएफ काय केला मी, स्कॅनएफ %d, स्कॅनएफ काय केलं मी, थोडं व्यवस्थित लिहितो मी, इम्पॉर्टंट आहे ना ते, इथं लक्ष द्या. इथं काय केलं मी, पहिला एक युजरने मेसेज दिला प्रिंट एफ काय केलं, एंटर द साईज, काय एंटर द साईज, की तुम्हाला किती साईजचा ब्लॉक पाहिजे. मग एंटर द साईज, मग त्यांनी साईज टाकली, मग तेवढ्या साईजचा काय बनला पाहिजे ब्लॉक आपला बनला पाहिजे. इथं कसं इंटिजर फिक्स आहे, पण मला आता काय पाहिजे, जेवढी साईज टाकल तेवढ्या साईजचा काय बनला पाहिजे, ब्लॉक बनला पाहिजे. म्हणजे इथं काय मी एक एन नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, एन नावाचं एक काय बनवलं व्हेरिएबल घेतलं. आणि आता मी काय करतोय, स्कॅनएफ जेवढी साईज आली त्याला रिसीव्ह करून काय रीड करून आपल्याला एन नावाच्या व्हेरिएबलच्या ॲड्रेसवर जाऊन स्टोअर करावं लागेल. स्कॅनएफ मी काय करतो %d, कारण इंटिजरच्या फॉर्ममध्ये साईज येईल असं समजू आपण. इंटिजरच्या फॉर्ममध्ये साईज येणार आहे, किती साईज, किती तुम्हाला मेमरी किती पाहिजे हा डेटा स्टोअर करण्यासाठी, %n. नंतर मला काय करायचं, नंतर तुम्ही डायरेक्टली एक मॅलॉक नावाचं काय राहील, आता साईज आली पण आता या मेमरीला अलोकेट करावं लागेल. तर अलोकेट करण्यासाठी डायनॅमिक जी आपली रन टाईमला म्हणजे डायनॅमिक मेमरी अलोकेशनमध्ये एक फंक्शन आहे, ते कोणतं आहे आपलं, मॅलॉक नावाचं एक फंक्शन. काय मॅलॉक नावाचं फंक्शन, मॅलॉक नावाचं फंक्शन आहे म्हणजे त्याच्या पुढं काय राहणार आहे, फंक्शन आहे म्हणजे काय 2 ब्रॅकेट आपले राहणार आहे, एक आहे पॅरेंथेसिस ब्रॅकेट आपले राहणार आहे. आणि याच्यामध्ये काय पास केलं मी, या एनला पास केलं, एनला पास केलं. तुम्ही जेवढा एन टाकशाल ना, जेवढा एन टाकशाल ना तेवढ्याच साईजचे. तुम्ही जर 100 टाकले ना तर असे 100 बाईटचा एक ब्लॉक बनेल. काय बनेल, 100 बाईटचा एक ब्लॉक बनेल. काय बनेल आपला 100 बाईटचा इथं ब्लॉक बनेल. काय 100 बाईटचा ब्लॉक बनेल. तुम्ही जर एन 100 टाकला तर 100 बाईटचा ब्लॉक तुम्ही रन टाईमला ॲलोकेट करू शकता. काय 100 बाईटचा ब्लॉक ॲलोकेट करू शकता. नंतर आता हा मॅलॉकच्या मदतीने बनला आहे. आता हा ब्लॉक जो बनतो ना, हा ब्लॉक कोणत्या डेटा टाईपचा असतो, कोणत्या डेटा टाईपचा असतो, हा असतो व्हाईट डेटा टाईपचा. काय व्हाईट डेटा टाईपचा म्हणजे नो रिटर्न डेटा टाईप, नल व्हॅल्यू म्हणजे काही याच्यामध्ये काय याचा काही डेटा टाईपच नाही. तुम्ही याच्यामध्ये काही पण स्टोअर केलं त्याचा डेटा तुम्हाला आधी मेन्शन करावं लागेल किंवा याला टाईपकास्ट करावं लागेल. टाईपकास्ट करणं म्हणजे कसं, जर तुम्हाला याच्यामध्ये इंटिजर टाईपचा डेटा स्टोअर करायचा तुम्ही काय करू शकता, इथं टाईपकास्ट करू शकता. म्हणजे इंट स्टार झाला चेंज. म्हणजे आता या ब्लॉकला काय केलं तुम्ही, व्हाईटमधून कन्वर्ट करून इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं. काय केलं, फक्त इंट 2 पॅरेंथेसिस ब्रॅकेट घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला जो डेटा टाईप चेंज करायचं फ्लोट करायचं फ्लोट करू शकता, कॅर करायचं कॅर करू शकता. आणि वरती काय लागावं लागतं आपल्याला, स्टार. वरती काय लागतं, स्टार. पण हा ब्लॉक जो बनतो ना, हा मेमरीमध्ये कुठं पण पडलेला राहतो. काय हा जो ब्लॉक बनतो ना आपला, हा मेमरीमध्ये कुठं पण पडलेला राहतो, कुठं पण पडलेला राहतो. याला जर आपल्याला काय करायचंय, धरून ठेवावं लागेल कोणीतरी. काय धरून ठेवावं लागेल, नाही तर हा चालेल का आपल्याला, नाही. धरून ठेवावं लागेल म्हणजे काय, याचा ॲड्रेस कोणाकडे तरी द्यावा लागेल, दुसऱ्या ब्लॉककडे. दुसऱ्या ब्लॉकला जर दिला नाही, त्याचा ॲड्रेस जर दुसऱ्या ब्लॉककडे दिला नाही तर प्रॉब्लेम काय होईल, त्याचा प्रॉब्लेम असा होईल की हा जो ब्लॉक आहे हा मेमरी कुठेतरी अलोकेट होईल. फक्त त्याच्यामध्ये डेटा आपण स्टोअर करू शकतो का, नाही. कोणीतरी एक व्हेरिएबल लागेल, त्याच्या मदतीने आपण काय करू शकतो, डेटाला इथे स्टोअर करू शकतो. काय कोणीतरी एक व्हेरिएबल लागेल, त्याच्या मदतीने काय करू शकतो, डेटाला स्टोअर करू शकतो. व्हेरिएबल लागेल म्हणजे काय लागेल, काय लागेल म्हणजे की तुम्हाला त्याच्यामध्ये जर डेटा स्टोअर करायचा असेल, त्याच्यामध्ये डेटा जर स्टोअर करायचा असेल तर त्याचा जो ॲड्रेस असेल, तिथे त्या ॲड्रेसला स्टोअर करण्यासाठी कोणीतरी अजून एक व्हेरिएबल लागेल. अजून एक व्हेरिएबल लागेल म्हणजे काय, तो काय करणार, ॲड्रेसला स्टोअर करणार आहे. आणि ॲड्रेसला जो व्हेरिएबल स्टोअर करतो त्याला काय म्हणतो आपण, पॉइंटर. त्याला काय म्हणतो, पॉइंटर. म्हणजे मला इथं काय बनावं लागेल, वरती बनावं लागेल एक पॉइंटर. काय बनावं लागेल, एक पॉइंटर. आणि जर हा ब्लॉक इंटिजर टाईपचा आहे, हा ब्लॉक कोणत्या टाईपचा आहे, इंटिजर टाईपचा आहे, तर पॉइंटर पण कोणत्या टाईपचा असेल रे, पॉइंटर पण कोणत्या टाईपचा पाहिजे, इंटिजर टाईपचा पाहिजे, तरच तो पॉईंट करू शकेल. जर हा व्हाईट टाईपचा असता तर मी त्याला इंटिजरच्या पॉइंटरनी पॉईंट करू शकलो असतो की नाही. दोन्ही जर ब्लॉक हा पहिल्यांदा तुम्ही टाईपकास्ट केला इंटिजरमध्ये, तेव्हाच त्याला काय करू शकला, तो पॉईंट करू शकला. जसं की मी काय केलं, इंट स्टार एक्स नावाचं काय बनवलं, इंट स्टार एक्स नावाचं एक पॉइंटर बनवला,
जो काय करणार आहे मॅलॉकच्या मदतीने जो पण ब्लॉक बनणार आहे त्याचा जो ॲड्रेस आहे तो स्टोअर करायचं काम करणार आहे. समजा याचा ॲड्रेस काय, याचा ॲड्रेस 2000 आहे, याचा ॲड्रेस काय 2000 आहे. तर इथं एक्स नावाचं एक व्हेरिएबल असेल, काय असेल एक्स नावाचं एक व्हेरिएबल असेल जो काय स्टोअर करणार आहे या 2000ला स्टोअर करायचं काम करणार आहे. काय करणार आहे, एक जो मॅलॉकच्या मदतीने जो ब्लॉक बनलेला आहे त्याचा जो ॲड्रेस आहे 2000 आणि त्याला स्टोअर करायचं काम कोण करणार एक्स. मग जो व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करतो त्याला काय म्हणतो आपण पॉइंटर. म्हणजे काय हा कोणाला पॉईंट करेल, हा पॉईंट करेल जो मॅलॉकच्या मदतीने ब्लॉक बनलेला आहे त्याला. मग इथं पहिल्यांदा तुम्हाला असाइन करावं लागेल. असाइन कसं करता, फक्त एक्समध्ये काय केलं मॅलॉकच्या मदतीने जो ब्लॉक बनणार आहे तो व्हाईट टाईपचा आहे त्याला टाईपकास्ट करून मी इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं. आणि जर हा पूर्ण ब्लॉक इंटिजर टाईपचा तर तुम्हाला पॉईंटर पण कोणत्या टाईपचा बनावं लागेल, इंटिजर टाईपचाच बनावं लागेल. तेव्हाच काय होईल तो पॉईंट तिथे करू शकतो. झालं झालं हे झालं मॅलॉकच्या मदतीने. तुम्ही म्हणशाल सर या आता एकच्यामध्ये डेटा ठेवायचं म्हणजे काय करायचं, डेटा ठेवायचं म्हणजे काय एक्सनी ज्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर केला तिथे जाऊन मला काय करायचं डेटा ठेवायचं म्हणजे काय व्हॅल्यू ॲट एक्स. हे माहिती ना तुम्हाला पॉइंटर एक्स, ज्यांची पॉइंटरची कन्सेप्ट विकसित असेल परत तुम्ही व्हिडिओ बघा. पॉइंटर एक्स म्हणजे आता काय मला जर एक्स ज्या ब्लॉकला पॉईंट करतोय तिथे जाऊन काय करायचं मला एक डेटा स्टोअर करायचा आहे. तर व्हॅल्यू ॲट एक्स म्हणजे एक्सनी ज्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे तिथे जाऊन मला काय करायचं एक नवीन व्हॅल्यू स्टोअर करायची. ती व्हॅल्यू म्हणजे कोणती 25 जाऊन स्टोअर करायचं. तर मी काय करेल व्हॅल्यू ॲट एक्स तिथे जाऊन काय करेल 25 म्हणजे या ब्लॉकमध्ये काय चाललं जाईल 25, या ब्लॉकमध्ये काय झालेलं आहे 25 आपलं चाललं आहे. तुम्ही म्हणशाल सर ब्लॉकमध्ये साईज किती घेतली तुम्ही, साईज तुम्ही घेतली 4 बाईटची तर तो काय कराल या 25ला स्टोअर केलं. काय कराल 25ला स्टोअर कराल. तुम्ही 1 बाईट घेतलं तर या 4ला स्टोअर नाही करू शकत. तो काय 1 बाईट घेतलं स्टारला नाही स्टोअर करू. मग 1 बाईट घेतलं तुम्ही काय स्टोअर करू शकता, तुम्ही कॅरेक्टर स्टोअर करू शकता त्याच्यात. समजलं. हे झालं पूर्ण डायनॅमिक मेमरी अलोकेशन मधलं पहिलं फंक्शन मॅलॉकचं. आणि तुम्हाला ॲक्च्युअल मिनिंग समजलं असेल. हे काय कंपाईल टाईमला इथं करू शकलो का आपण, अशी साईज वाढू शकलो असतो का नाही. मग इथं काय करायचं तुम्हाला समजा 25 बिलियन मी काय करतो 25 बिलियन डेटा तुम्हाला स्टोअर करायचं तर इथं पण तुम्हाला साईज केवढी घ्यावं लागेल जे 25 बिलियनला स्टोअर करू शकतं. किती इथं बाईटच्या फॉर्ममध्ये साईज येते ना 25 बिलियनला जो स्टोअर करू किंवा साईज ऑफ लॉंग, साईज ऑफ काही तुम्ही इथं घेऊ शकता डायरेक्टली. काय साईज ऑफ लॉंगची जेवढी साईज राहते तेवढी साईज तुम्ही काय करू शकता इथं पास करू शकता. मग तेवढ्या साईजचा काय बनल ब्लॉक बनल आणि त्या 25 बिलियनला काय इथे स्टोअर करू शकत. म्हणजे रन टाईमला काय तुम्हाला जेवढी मेमरी पाहिजे तेवढी तुम्ही काय अलोकेट करू शकता. कशामध्ये डायनॅमिक मेमरी अलोकेशनमध्ये. स्टॅटिकमध्ये होऊ शकतो का नाही, स्टॅटिकमध्ये तर तुम्ही असं जास्त साईजचा एक नंबर जरी टाकला तरी काय तुम्हाला तो नंबर मिनिमाइज होतो. 1.5 टाकला तर काय 1च दिसत होता. हे का कारण तिथे कंपाईल टाईमलाच मेमरी फिक्स झालेली की इंटिजर हा 4 बाईटचा तुम्ही याच्यामध्ये 4 बाईटचा डेटा स्टोअर करू शकता. तुम्ही म्हणशाल सर इथं पण साईज आपण चेंज करू शकलो असतो ना प्रोग्राममध्ये चेंज करून. मला सांगा प्रोग्राममध्ये चेंज करणं इझी का रन टाईमला चेंज करणं इझी. ऑब्वियसली रन टाईमला तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी तुम्ही अलोकेट करू शकता. याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल की यूट्यूबवर एक सॉन्ग आलेलं होतं कोणतं आपण गगनम स्टाईल नावाचं सॉन्ग आलेलं होतं. त्या गगनम स्टाईल नावाचं जे सॉन्ग होतं तर ते काय झालं की यूट्यूबला काय त्याचे जे व्ह्यूज काउंट आहे एकदम व्हायरल केलं ते सॉन्ग. एकदम व्हायरल म्हणजे त्याचे व्ह्यूज काउंट खूप वाढले. आता तिथं जो व्ह्यूज नावाचा जो ब्लॉक होता ना व्हेरिएबल डिक्लेरेशन जसं करता इन जनरल तिथं खूप सारे प्रोसिजर राहतात. पण मी तुम्हाला सांगतो की डायनॅमिक मेमरी अलोकेशनची कन्सेप्ट का आली. तिथे काय झालं रन टाईमला इतके व्ह्यूज वाढून गेले झाले पण ते व्ह्यूजला स्टोअर करण्यासाठी जो ब्लॉक बनवलेला होता ना तो काय व्ह्यूजला स्टोअर करण्यासाठी जो ब्लॉक बनवला होता त्याची साईज कमी होती आणि ते व्ह्यूज आहे ना असे करोडोमध्ये चालले गेले. काय करोडोमध्ये व्ह्यूज चालले गेले. तर काही काळापुरतं यूट्यूब काय झालं होतं त्याच्या टायमाला क्रॅश झालं होतं. क्रॅश झालं होतं का कारण ते ओव्हरफ्लो होऊन गेलं. तुम्ही साईज कमी ठेवली आणि त्याची व्ह्यूज काउंट खूप जास्त होऊन गेला. तर काय गेलं ओव्हरफ्लो होऊन गेलं आणि ग्लिच दिसलं यूट्यूबमध्ये. तर काही काळापुरते यूट्यूब काय झालं होतं तेव्हा क्रॅश झालं होतं. मग याच्यावर असं काही सोल्युशन मिळू शकतं का. मग सोल्युशन म्हणजे की रन टाईमला काय झालं पाहिजे जेवढे व्ह्यूज वाढत आहे जेवढे काउंट वाढत आहे जेवढी लोक वाढत आहे जेवढे नंबर वाढत आहे ते नंबरला स्टोअर करण्यासाठी आपली ब्लॉकची साईज पण काय वाढली पाहिजे. म्हणजे रन टाईमला काय झालं पाहिजे मेमरी अलोकेट झाली पाहिजे. तिथे कसं इंटिजर म्हणजे काय 70,000 पर्यंत किंवा जास्तीत जास्त लॉंग डबल करून तो जास्तीत लाखोपर्यंत गेला असेल. समजा लाखोपर्यंत काही नंबर स्टोअर केला असेल पण त्याचे व्ह्यूज करोडो बिलियन वगैरेमध्ये चालले गेले असतील आणि तेवढं ते स्टोअर नाही करू शकत. मग स्टोअर नाही करत ते बफर ओव्हरफ्लो झाल्यामुळे क्रॅश झालं, मेमरी क्रॅश वगैरे असे एरर येऊन गेलं, सर्व्हर क्रॅश झालं. मग ते काही काळापुरतं ते काय झालं बंद झालं. मग असं काही सोल्युशन आहे का जे रन टाईमला काय करेल मेमरी अलोकेट करेल. तेव्हा काय होतं कंपाईल टाईमलाच काय करत होते मेमरी आपले अलोकेट करत होते.
मग रन टाईमला असं काही मेमरी अलोकेट होऊ शकते का? मग रन टाईमला मेमरी अलोकेट करायचं असेल तर अजून एक कन्सेप्ट आली, ती कोणती? आपली डायनॅमिक मेमरी अलोकेशन नावाची कन्सेप्ट, जिथं काय होऊ शकतं, रन टाईमला तुम्ही जेवढी साईज वाढवशाल तेवढ्या साईजचे ब्लॉक आपले अलोकेट झाले पाहिजे. आलं त्यांना समजलं डायनॅमिक मेमरी अलोकेशनचा काय यूज झाला? तर या पूर्ण स्क्रीनचा पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढा, मग मी तुम्हाला शिकवतो मॅलॉकबद्दल. मॅलॉकचा कोड सांगतो, मग पुढचे जे फंक्शन आहे ते एकदम इझीचे. पहिले या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढला. माझ्यासोबत नोट्स बनवत असेल तर अतिउत्तम आहे, स्क्रीनशॉट काढायची पण गरज नाही. समजलं? आता चला नेक्स्ट आपण आता कोणते कोणते फंक्शन राहतात ते तुम्हाला पहिले एकदा मी सांगून देतो. जसं की पहिलं जे फंक्शन आहे तुम्ही बघा इथे, मेमरी अलोकेशनमध्ये कोणते कोणते फंक्शन आहे? एक असतं डायनॅमिक मेमरी अलोकेशनमध्ये पहिलं फंक्शन आहे ते म्हणजे मॅलॉक, दुसरं आहे केलॉक, नंतर आहे रिअलॉक आणि लास्टला काय असतं? फ्री. याची जी थिअरी ना, थिअरी तुम्ही थोडी वाचा, म्हणजे मी ते सगळे पॉईंट क्लिअर करणारचे, पण थेरॉटिकल जे पॉईंट आहे ते बेसिक तुम्ही स्टडी करा. मी सांगतो जेवढे तेवढं थिअरीमध्ये कवर होऊनच जातं, पण एकदा थिअरी पण वाचत चाला काही टॉपिकची. तर मॅलॉक, केलॉक, रिअलॉक, फ्री याची थिअरी तुम्ही वाचू शकता. मी डायरेक्टली तुम्हाला इथे प्रोग्रामवर मूव्ह करतो. ऑलरेडी तुमचे बेसिक गोष्टी क्लिअर झाल्याच असतील. डायनॅमिक मेमरी अलोकेशन काय आलं, स्टॅटिक मेमरी अलोकेशन काय होतं, आणि का आपल्याला मॅलॉक, केलॉक, रिअलॉकची गरज पडली आहे तुम्हाला सगळं शिकवतं. आता मॅलॉक तर समजलंच आहे तुम्हाला, तसंच केलॉक आहे आणि तसंच काय रिअलॉक पण आपलं आहे. झालं? तर आपलं हे ओपन होऊ द्या. झालं ओपन. नंतर काय करायचं आता मला इथं करायची मॅलॉकचा प्रोग्राम करायचा आहे. कंट्रोल एस. याला मी सेव्ह केलं. काय सेव्ह करतो मी? DMA.c नावाने काय केलं? एक फाईल बनवली. मेन काय आता सगळं मी वाईड मेन फंक्शनमध्येच लिहितोय. वाईड मेन. इथं काय करतो आता मी सगळ्यात पहिले काय केलं? इथं काय केलं मी? इंटीजर पॉइंटर एक्स नावाचं एक व्हेरिएबल बनवलं, जो काय करणार आहे, मॅलॉकच्या मदतीने जो पण ब्लॉक तयार होतोय त्याचा जो ॲड्रेस असेल तो स्टोअर करायचा. आणि मी असं मानून चाललो आहे की मॅलॉकच्या मदतीने जो पण ब्लॉक बनणार आहे त्याच्यामध्ये मला काय स्टोअर करायचं आहे? मला एक इंटीजर टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे. पण इन जनरल जो मॅलॉकच्या मदतीने जो ब्लॉक बनतो तो मॅलॉकच्या मदतीने बनणारा ब्लॉक कोणत्या टाईपचा असतो? व्हाईट टाईपचा असतो. मग त्याला टाईप कास्ट करून म्हणजे त्याचा टाईप चेंज करायचा आहे. तर चेंज कसा करता? चेंज केला जातो इथं इंट काय, एक ब्रॅकेटमध्ये याला इंटला घेतो मी आणि इथं लिहितो मी टाईप कास्टिंगसाठी काय लिहावं लागतं? स्टार. काय मॅलॉकच्या मदतीने जो ब्लॉक बनलेला आहे त्याला चेंज केलं. कशामध्ये चेंज केलं रे? मी इंटीजरमध्ये चेंज केलं. म्हणून त्याचा जो ॲड्रेस स्टोअर करणार आहे तो पण काय पाहिजे मला? इंटीजरमध्ये. म्हणून मी एक्सला काय केलं? इंटीजर पॉइंटर एक्स म्हणून स्टोअर केलं. इथं इंट एक्स. आता ॲड्रेस स्टोअर करायचं, तो काय करणार? त्याचा ॲड्रेस कोण स्टोअर करायला? एक्स. मॅलॉकच्या मदतीने जो पण ब्लॉक बनणार त्याचा ॲड्रेस 2000 असेल तर एक्स पण काय स्टोअर करेल? 2000 स्टोअर करेल. नंतर काय करायचं? इथं तुम्हाला साईज युजरकडून पण घेऊ शकता, पण मी काय करतो आता इंटीजरची साईज माहिती ना मला, इथं डायरेक्टली 4 बाईट पण मेन्शन करू शकतो, किंवा मी डायरेक्टली साईज ऑफ काय इंटीजर असं पण लिहू शकतो. काय साईज ऑफ इंटीजर असं पण लिहू शकतो. 4 बाईट पण पास करू शकलो असतो आणि काय साईज ऑफ इंटीजर पण असं लिहू शकलो. समजलं? हॅलो. हां मी सांगतो सरांना, माझं लेक्चर चालू सांगतो. हो ठीक. हो ठीक सर. मॅलॉक साईज ऑफ इंट. मी काय केलं? मॅलॉक साईज ऑफ इंट. आता इंटीजरची साईज माहिती आहे तर साईज ऑफ इंट डायरेक्टली तुम्ही पास करू शकता. माहिती आहे तुम्हाला कोणत्या पण डेटा टाईपचा साईज ऑफ ही फंक्शन काय आहे की तुम्ही जे पण मेमरी अलोकेट झाली त्याची जे किती साईज आहे याचे चेक करायचं असेल तर इनबिल्ट फंक्शन कोणतं आहे? आपलं साईज ऑफ नावाचं एक फंक्शन आहे. झालं? आता तुम्ही म्हणशाल सर हे एवढं लिहून याचं मिनिंग काय झालं ते पण सांगा ना. आता काय झालं? सगळ्यात पहिलं काय? मॅलॉकच्या मदतीने एक ब्लॉक बनला. काय? मॅलॉकच्या मदतीने एक ब्लॉक बनला. काय बनला? मॅलॉकच्या मदतीने एक ब्लॉक बनला. मॅलॉकच्या मदतीने ब्लॉक बनला आणि त्याची साईज किती रे? 4 बाईट त्याची साईज आहे. समजा त्याचा ॲड्रेस किती आहे? 2000 आहे. आणि साईज ऑफ 4 बाईट का बरं? कारण तुम्ही इंटीजर दिले, इंटीजरची साईज किती राहते? 4 बाईट राहते न्यू कंपायलरनुसार. जुन्या कंपायलरमध्ये काही ठिकाणी 2 बाईट पण त्याची साईज सांगितली जाते. आता मॅलॉक म्हणजे काय रे? मेमरी अलोकेट. त्याचा टाईप चेंज करून काय करायचं मला? हा जो ब्लॉक बनलेला तो कोणत्या टाईपचा आहे? व्हाईट टाईपचा आहे. आता याला टाईप चेंज करावं लागेल का? कारण मला त्याच्यामध्ये इंटीजर टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे. कॅरेक्टर जर स्टोअर करायचं असेल तर काय केलं असतं? कॅर
कॅर स्टार केलं असतं. फ्लोट करायचं असेल तर काय केलं असतं इथं मी फ्लोट स्टार, म्हणजे तिथं फ्लोट टाईपचा डेटा तुम्ही स्टोअर करू शकला असता. आणि इथं फ्लोट टाईपचा डेटा स्टोअर करायचं तिथं साईज पण काय करावं लागली असते तुम्हाला फ्लोटचीच पास करावी लागली असते. आता काय केलं मी याच्यामध्ये टाकलं मी काय एक्स नावाचा एक व्हेरिएबल आहे जो काय पॉइंटर आहे, जो काय करतोय त्या व्हाईट टाईपच्या ब्लॉकला पॉईंट करतोय. पण त्या व्हाईट टाईपच्या ब्लॉकला त्याला पॉईंट करायचं त्याचा डेटा टाईप पण काय करावं लागलं असतं व्हाईट लिहावं लागलं असतं. पण आता मला काय करायचं याच्यामध्ये इंटिजर टाईपचा डेटा स्टोअर करायचा, तर मी याला टाईप कास्ट करून काय केलं इंटिजर, म्हणजे याचा टाईप आता चेंज होऊन काय झाला इंटिजर टाईप झाला. आणि हा पण कोणत्या टाईपचा आहे इंटिजर टाईपचा, तरच त्याला काय करू शकला पॉईंट करू शकला. आता मी काय केलं इंटिजर याच्यामध्ये काय आहे हा एक्स आहे, एक्समध्ये काय 2000 का, कारण तो त्याला पॉईंट करतो म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं काय असेल ॲड्रेस असेल, त्याचं काय असेल ॲड्रेस असेल. आता इथं काय करायचं मला जर याच्यामध्ये काही डेटा स्टोअर करायचा असेल, डेटा कुठे स्टोअर करता पॉइंटर एक्स इज इक्वल टू 22 ठेवला म्हणजे काय एक्स व्हेरिएबलने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे, व्हॅल्यू ॲट एक्स व्हेरिएबलने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केला आहे तिथे जाऊन काय करा तुम्ही 22 जाऊन स्टोअर करा. इथं काय होईल 22 जाऊन आपला स्टोअर होईल. काय होईल 22 जाऊन आपला स्टोअर होईल. कसं होतं बघायचं, कसं होतं बघायचं इथं बघा. आता मी काय करतो इथं प्रोग्राममध्ये चेंजेस करतो. प्रोग्राममध्ये काय चेंजेस करायचे मला इंट लिहिण्याची गरज आहे का नाही, कारण आपण वरती पॉइंटर वरती ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. इथं काय करतो मी इथं मी करतो स्टार किंवा व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू मी काय केलं 22 लिहिलं 22 लिहिलं. आणि मी आता काय करतो प्रिंट करतोय, कशाला प्रिंट करतोय %d, कारण तो इंटिजर टाईपचा ब्लॉक आहे. आणि इथं काय केलं मी इथे काय केलं स्टार एक्सला प्रिंट केलं, एक्सला काय इथं प्रिंट केलं. तर काय होईल माहिती का एक्सनी ज्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर केला किती 2000, त्या 2000 जाऊन काय करा तुम्ही 22 जाऊन स्टोअर करा. तिथे काय होईल 22 जाऊन आपला स्टोअर झाले. याला रन करायचे, रन केलं इथं बघा आपलं काय आउटपुटमध्ये काय मिळालं मला 22, म्हणजे काय जो आता मॅलॉकच्या मध्ये जो ब्लॉक बनलेला आहे त्याच्यामध्ये काय स्टोअर झालेला आपला 22 जाऊन स्टोअर झालेला आहे. मग म्हणजे मॅलॉकच्या मध्ये झाला म्हणजे इथं आता तुम्ही किती पण बाईटचा ब्लॉक बनवू शकता का, हो बघायचं तुम्हाला 1000 बाईटचा ब्लॉक बनवला F9 केलं मी. 1000 बाईटच्या ब्लॉकमध्ये काय म्हणजे याची साईज किती 1000 बाईटचा ब्लॉक बनवल्यानंतर तुम्ही काय करू शकता तुम्ही 22 जाऊन स्टोअर करू शकता. म्हणजे तुम्ही रन टाईमला याच्यात मेमरी अलोकेट नाही करू शकत का वा असं म्हणणं असेल काही जणांचं. हो रन टाईमला तुम्ही मेमरी अलोकेट करू शकता. n नावाचा एक व्हेरिएबल बनवला, n नावाचं काय बनवलं मी एक व्हेरिएबल बनवला. आणि इथं काय केलं प्रिंटेप काय केलं मी प्रिंटेप इथं मी टाकलं एंटर, इथं टाकलं एंटर साईज काय थोडं थांबा कॅसलॉग एंटर साईज. मग तुम्ही काय केलं इथं साईज टाकली. ती साईज कुठं स्टोअर करायची तुम्हाला n मध्ये जाऊन स्टोअर करायची, n मध्ये जाऊन स्टोअर करायची म्हणजे काय एंटर तुम्ही ही साईज म्हणजे काय मेमरी तुम्ही अलोकेट करताय तेवढ्या साईजची. म्हणजे काय स्कॅनएफ काय करशाल तुम्ही स्कॅनएफ %d आणि कुठं स्टोअर करायचे ॲड्रेस ऑफ n व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन काय करा तुम्ही स्टोअर करा. आणि तो n कुठं पास करा इथं पास करा, काय करा n तुम्ही इथं पास करा. म्हणजे तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईजचं काय तुम्ही काय करू शकता तेवढ्या साईज तुम्ही ब्लॉक अलोकेट करू शकता. तेवढ्या साईजचं तुम्ही काय डायरेक्टली काय तेवढ्या साईजचे काय तुम्ही डायरेक्टली ब्लॉक अलोकेट करून त्या जेवढा डेटा पाहिजे तेवढा काय तुम्ही स्टोअर इथं करू शकता. मी इथं काय केलं F9. आता मी इथं काय करतो एंटर साईज किती टाकतो मी 2000 बाईट किंवा 20000 बाईटचा साईज टाकतो. आणि त्या 20000 बाईटच्या ब्लॉकमध्ये किती झाले 22 जाऊन स्टोअर केला. तुम्हाला जेवढा नंबर पाहिजे तेवढा स्टोअर करू शकता, काय जेवढा नंबर पाहिजे तेवढा स्टोअर करू शकता. आलं त्यानंतर जर इथं मी काय केलं 4 बाईटचा ब्लॉक बनवला, काय केलं 4 बाईटचा ब्लॉक बनवला. या दोन्ही लाईन काय केलं मी थोड्या वेळेसाठी कमेंट केलं. मी काय केलं थोड्या वेळेसाठी काय केलं मी कमेंट इथं करून दिलं. याला पण काय केलं कमेंट केलं, nला पण काय केलं इथं कमेंट करून दिलं. 4 बाईटचा ब्लॉक बनवला. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करताय 22 जाऊन डायरेक्ट स्टोअर होतं, 22 जाऊन काय होतं डायरेक्टली स्टोअर होतं. पण आता मला काय करायचं माहिती का की इथं युजरकडून नंबर घ्यायचा आहे. काय घ्यायचं युजरकडून नंबर घ्यायचा आहे. मी इथं काय मेसेज देईल प्रिंटेप काय मेसेज देईल एंटर नंबर, काय मेसेज दिला एंटर दी नंबर. तो नंबर काय युजरकडून नंबर घ्यायचा आहे आणि तिथं मला स्टोअर काय करायचं आहे इंटिजर नंबर स्टोअर करतो, काय इंटिजरच नंबर स्टोअर करू शकतो. स्कॅनएफ %d
आणि कुठं स्टोअर करा, तुम्ही स्टोअर करू शकता. कुठं स्टोअर करायचं तुम्हाला, एक्स व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे, एक्स व्हेरिएबलचा जो ॲड्रेस होईल त्या ॲड्रेसवर जो ॲड्रेस स्टोअर आहे तिथे जाऊन काय करायचं मला, म्हणजे ॲड्रेस ऑफ पॉइंटर एक्स, ॲड्रेस ऑफ पॉइंटर एक्स तिथे जाऊन काय करायचं तुम्हाला, ही व्हॅल्यू जाऊन स्टोअर करायची. काय करायची, ती व्हॅल्यू जाऊन स्टोअर करायची. मग तुम्ही काय करशाल, ती व्हॅल्यू जाऊन स्टोअर करशाल आणि F9 ती व्हॅल्यू जाऊन स्टोअर करशाल. एंटर द नंबर, हा मेसेज आला मला. एंटर द नंबर, इथं काय 22 टाकतो तर मला काय 22 जाऊन मला इथं ॲड्रेस मिळाला. याचा मिनिंग समजलं काय, पॉइंटर एक्स म्हणजे ॲड्रेस ऑफ एक्स व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे त्यांनी जो ॲड्रेस स्टोअर केलेला आहे तिथे जाऊन काय करायचं 22 जाऊन स्टोअर करायचं. म्हणजे हा 22 कुठे जाऊन स्टोअर होतो, याच ब्लॉकमध्ये डाऊन स्टोअर होतो. पण इथं ठीक आहे 22 हा नंबर आहे, आपल्याला माहिती इंटिजर तिथे स्टोअर करू शकतो. पण अशी परिस्थिती आली जिथं काय एकदम मोठा नंबर टाकून दिला का मी, बिल्ड अँड रन. इथं काय केलं, एकदम मोठा नंबर टाकून दिला. जसं की इथे टाकलं मी एकदम मोठा काहीतरी एकदम मोठा नंबर स्टोअर केला मी. एंटर दाबलं तर बघा तेवढा मोठा नंबर स्टोअर करू शकला का तो, नाही. तेवढा मोठा नंबर तो स्टोअर करू शकला की नाही. जर हीच गोष्ट मी काय केली असती, एंटर मेमरी अलोकेशन, म्हणजे की आता मी तीच गोष्ट काय केली का, कारण की तो 4च बाईटचा तर मॅक्झिमम 4 बाईटला तो किती नंबर स्टोअर करू शकतो. आपण काय करू, 4 बाईटचा ब्लॉक आहे तो किती नंबर स्टोअर करू शकतो हे ChatGPTला विचारू. काय ChatGPTला विचारू, chatgpt.com याला विचारू, इंटिजर टाईपचा ब्लॉक मॅक्झिमम किती साईजचा नंबर स्टोअर करू शकतो. आपण मराठीतच बोलतो सगळ्या ठिकाणी, ChatGPTशी पण, आणि काही क्वेश्चन आडला तरी तेव्हा आपण मराठीतच बोलतो. इंट टाईपचा ब्लॉकमध्ये मॅक्झिमम किती साईज स्टोअर करू शकतो त्याचा बीट साईजवर अवलंबून असते. जसे की 32 बीट सिस्टीम असेल तर इंटिजर हा 4 बाईटचा असतो. 64 बीटवर सुद्धा इंटिजर हा बहुतेक वेळा, इथं बघा इंटिजर साईन जर असेल तर 4 बाईटचा असेल, तिथं 32 बीट तुमची ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर तिथं मिनिमम व्हॅल्यू एवढी स्टोअर करू शकता. हा नंबर तुम्ही बघा किती मोठा आहे, आणि मॅक्झिमम तुम्ही बघशाल तर एवढा नंबर तुम्ही काय त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. अनसाईन इट असेल तर ते 4 बाईटचं असेल तर 32 बीटचा असेल तर त्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू तुम्ही 0 स्टोअर करू शकता. मॅक्झिमम एवढा मोठा नंबर तुम्ही स्टोअर करू शकता. जर तुमचे तर बघा अशा गोष्टी, काही गोष्टी आपल्या सगळ्या गोष्टी रिमेंबरच ठेवल्या पाहिजे असं नाही. आता AIचं युग येतं त्याच्यासोबत तुम्ही काय ChatGPT जिथं तुम्हाला गरज पडते नाही तिथं यूज केला पाहिजे. जसं अशा गोष्टी, या गोष्टी आपल्या लक्षात राहू शकतात की नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय ChatGPTची हेल्प घेऊन आपण त्या गोष्टी अजून आपल्या कन्सेप्ट जास्त डेपमध्ये कव्हर करू शकतो. आलं त्यानं. तर तुम्हाला 2 टूल कायम वापरायचे. एक म्हणजे शिकत असताना, कोडिंग जर्नी तुमची शिकत असताना 2 गोष्टी कायम तुम्हाला यूज करायची. एक म्हणजे यूट्यूब, ज्या गोष्टी तुम्हाला ज्या पण टीचरकडून समजते त्याचे तुम्ही व्हिडिओ बघा, किंवा एखादा बुक वाचा, किंवा सगळ्यात बेस्ट वे म्हणजे काय, तुम्ही ChatGPTवर जाऊन क्वेश्चन विचारा. ChatGPT झालं, जेमिनी झालं, तुम्हाला जे पण टूल आवडते त्या टूलवर जाऊन ती कन्सेप्ट अजून सोप्या भाषेमध्ये AI पण तुम्हाला समजून घेऊ शकतं. आलं त्यानं. आणि नाही समजलं तर यूट्यूब आहेच आपलं. काही गोष्टी अशा असतात की ती तुमच्या ह्युमन जास्त लक्षात नाही ठेवू शकत. मग अशा वेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, नाही. काय त्यावेळेस तुम्हाला जसं की गरज पडली तर तुम्ही त्या AIचा यूज करा. पण असं नाही का प्रत्येक वेळेस AIकडे जायचं, असं नाही. ज्या गोष्टी तुम्हाला नाही आठवत त्या गोष्टी तुम्ही तिथे जाऊन क्लिअर करू शकता. जसे की या नंबर कोणाच्या लक्षात राहणार आहे, नाही. नंबर माणूस लक्षात ठेवू शकतो का, नाही. अशा गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. समजलं. तर हे झालं आपलं काय की मॅलॉकची गरज का पडली. मग तुम्ही म्हणशाल सर साईज जर युजरकडून घेतली तर होऊ शकतं का असं, की तुम्ही तेवढी साईज आहे ना डायरेक्ट देऊन दिली युजरकडून तर काय होऊ शकतं का. मग मी बघू ना, आपण साईज डायरेक्ट युजरकडून देऊन बघू, आणि तेवढा साईजचा नंबर आता प्रिंट होतो का नाही ते मला चेक करायचं. काय तेवढा साईजचा नंबर इंटिजर आता चेक होतो का नाही मला ते करायचं. इथे n पास केली, मग n बाईटचा ब्लॉक बनेल. त्याचा टाईप काय इंटिजर आहे, नंबर तुम्ही इंटिजर स्टोअर करताय. मी काय केलं, एवढी तिची खालची जी स्क्रीन आहे ना त्याला आधी काय केलं, क्लोज केलं. आणि जेव्हा मी एवढा मोठा नंबर टाकला तेव्हा काय झालं की तो नंबर स्टोअरच नाही करू शकला. डायरेक्टली काय केलं, 0 माझा व्ह्यूज काउंट देऊन दिला. समजा एवढे व्ह्यूज आले पण काय व्ह्यूज त्याने काय 0 देऊन दिले. का, कारण ते तेवढा नंबर स्टोअरच करू शकत नाही. मग तुम्ही रन टाईमला अशी काय मेमरी अलोकेट करू शकता का,
हो रन टाईमला काय एन, मग मी काय केलं एंटर साईज, मग ती साईज काय होईल इथं तेवढ्या साईजचा ब्लॉक जर अलोकेट झाला तर ऑब्व्हियसली तुम्ही जेवढा मोठा नंबर टाकता तेवढे काय तिथे स्टोअर करू शकता. मग मी काय केलं, आता ही साईज आहे ना बाईटमध्ये असते, इथं काय केलं बिल्ड अँड रन केलं मी, बिल्ड अँड रन केलं, एंटर साईज, मी साईज किती टाकली माहिती का, 20,000 बाईटचं काय केलं साईज टाकून दिली. 20,000 बाईटचं मी काय केलं साईज जेवढे असेल 1000 किती ते बघा तुम्ही. मी नंबर पण काय केलं तेवढा मोठा स्टोअर केला, मग नंबर पण काय केलं तेवढा मोठा स्टोअर केला, एंटर. आता बघा तुम्ही तो नंबर काय झाला तेवढा मोठा स्टोअर केलेला आहे, मेमरी पण अलोकेट झालेली, पण त्या ब्लॉकची जी साईज आहे ना ती काय आहे, हा जो नंबर आहे त्याच्या रेंजच्या बाहेर गेला, त्यांनी काय केलं एक गार्बेज व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करून दिली. काय झालं, एक गार्बेज व्हॅल्यू आपल्याला इथं प्रिंट करून दिली. समजलं काय विषय, एंटर द नंबर जाऊन तिथं ती व्हॅल्यू जाऊन स्टोअर होते आणि तुम्ही इथं काय भेटलं तुम्हाला एक गार्बेज व्हॅल्यू जाऊन प्रिंट केली. मग तुम्ही जास्त मोठा नंबर स्टोअर करण्यापेक्षा एक सिंपल नंबर ठेवा, एंटर साईज. जसं तुम्ही काय केलं 8 बाईटचे किंवा काय केलं मॅक्झिमम काय केलं 4 बाईटचं मी साईज टाकली, आणि ही जी व्हॅल्यू होती ना इथं जी बघितली होती आपण व्हॅल्यू मॅक्झिमम किती होती, ही जी व्हॅल्यू होती ना मॅक्झिमम, याला काय करतो मी इथून कॉपी करतो आणि हा नंबर काय करतो इथं पेस्ट करतो. मी काय केलं पेस्ट केलं, तर एवढा स्टोअर करू शकतो का, बघा एवढा पण नंबर काय 4 बाईटचा ब्लॉक झालेला आहे, 4 बाईटचा ब्लॉक झालेला आहे. आणि किती दिसलं मला, त्यांनी फक्त 2 स्टोअर केला, पुढचे नंबर स्टोअर नाही केले का, कॉमा देण्याची पद्धत आहे का आपली, नाही कॉमा देण्याची पद्धत नाही, तो ॲज अ काय समजा स्पेस म्हणून समजा. मग याला तुम्ही अजून काय करू शकता, याला तुम्ही असं की जसं की आता मी काय करतो याला क्लोज करतो, याचा जो नंबर आहे ना आपण डायरेक्टली पॉम स्टोअर करू, काय करू पॉम डायरेक्टली स्टोअर करू. साईज काय 4 बाईटचा ब्लॉक दिला मी, एंटर द साईज. मग काय साईज होती ती, इथं काय केलं मी गुगल क्रोम, याचा जो नंबर आहे तो काय केला फुल साईजमध्ये केला, हा इकडं मी हा टाकला, इथं काय केलं एंटर साईज. काय साईज होती त्याची, इथे साईज होती नंबर बघा का तुम्ही, नंबर 2 तिथं 147, असे कॉमा द्यायची गरज नाही राहत, मग कॉमा दिल्यामुळं आपलं डायरेक्टली हा झाला 147 483 आणि नंतर काय 648, हा मॅक्झिमम नंबर आहे की ते तुम्ही काय करू शकता इंटरनेट टाईपच्या ब्लॉकमध्ये स्टोअर करू शकता. एंटर केलं तर बघा काय झालं 2147 483 आणि 648, हे काय तुम्हाला हे तुम्हाला काय मिळालं, हा नंबर तुम्ही स्टोअर करू शकता. पण नंबर त्यांनी काय दाखवलं निगेटिव्ह फॉर्ममध्ये दाखवलं. का निगेटिव्ह फॉर्ममध्ये दाखवलं, कारण इथं 648 हा काय एक मिनिमम व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो, मॅक्झिमम त्यांनी काय दाखवलं मिनिमम व्हॅल्यू त्याची दाखवली, व का हा एवढा निगेटिव्ह नंबर तुम्ही काय त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. आणि पॉझिटिव्ह कितपर्यंत दिलं आहे, पॉझिटिव्ह थोडा वेगळा आहे, इथं बघा पॉझिटिव्ह काय एक वेगळा आहे, तर याचं थोडंसं मला आहे ना हे मॅक्झिमाइज करू द्या, मिनिमाइज करू द्या मला, याला काय करतो मी एवढाच ठेवतो आणि हा इकडे टाकतो म्हणजे व्यवस्थित दिसेल आपल्याला. तर इथं काय आहे, आता मी परत काय करतो याला रन करतो, रन कोणाला करायचं आहे मला याला करायचं, याला काय केलं मी बिल्ड अँड रन. एवढ्या डेपमध्ये कुणीच घेत नाही, एखादा असतं फक्त काय सांगितलं असतं माहिती का, एंटर साईज, एंटर द्या ब्लॉक अलोकेट युनिट आणि सगळं तुम्हाला लगेच सांगितलं होतं. पण माझी जी इच्छा आहे की आलेले कोड आलेले सगळ्या गोष्टी आलेल्या, तुमचं आज इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला त्या गोष्टीचं किती डेपमध्ये नॉलेज आहे, समजलं. सिंटॅक्स काय आहे, सिंटॅक्स सगळीकडे दिलेले आहे, तुम्ही कुठून पण सिंटॅक्स घेऊ शकता. आजकाल सिंटॅक्स पगलू नाही म्हणायचं, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सगळ्या त्या गोष्टीचं डेप नॉलेज माहीत पाहिजे. ही गोष्टच का आली, समजलं, हिच्यापेक्षा दुसरं काही नव्हतं का. मग अशा गोष्टी तुम्हाला तेवढं डेप नॉलेज राहील तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे आजच्या टायमिंगला, समजलं. एंटर साईज, मग साईज काय घेतली मी काय केलं साईज, इथं काय केलं मी एंटर साईजमध्ये काय टाकलं मी 4 बाईटचा साईज टाकलं. इथं नंबर काय टाकला, मॅक्झिमम नंबर कोणता आहे 2147 483 आणि काय 647, ते तुम्ही बघा ॲज इट इज मला तो नंबर तिथे दिसला, काय ॲज इट इज मला तो नंबर दिसला. मग मला दिसला ना, मी मिनिमम व्हॅल्यू पण चेक केली, 4 बाईटमध्ये मिनिमम व्हॅल्यू पण चेक केली आणि दुसरी काय मॅक्झिमम व्हॅल्यू पण चेक केली. म्हणजे आपली सिस्टीम 32 बिटची म्हणून तुम्ही काय केली स्टोअर आपल्या तिथे केली. आणि हा इंटीजर तुम्ही बाय डिफॉल्ट जो देता ना तो काय असतो साईन, बाय डिफॉल्ट काय असतो साईन असतो, आणि एक असतो अनसाईन, त्याच्यामध्ये काय आहे तुम्ही 0 पासून तर
एवढा मोठ्या नंबरपर्यंत तुम्ही इंटिजर टाईपचा ब्लॉक असेल तर एवढी साईजचा नंबर तुम्ही काय करू शकता, स्टोअर करू शकता. काय करू शकता, स्टोअर करू शकता. पण तुम्ही रन टाईमला बघा, तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजच्या फॉर्मॅटमध्ये काय तुम्ही कन्वर्ट करू शकता. तुम्ही म्हणशाल सर तर असं तर होत नव्हतं भाऊ, मग याच्यामध्ये काही चेंजेस करू शकता का. तुम्ही डायरेक्टली याचा डेटा टाईप आहे ना, डेटा टाईप पण चेंज करू शकता. काय डेटा टाईप चेंज करू शकता, जसं इंटिजर टाईपचा ब्लॉक नंबर स्टोअर करायचा होता ते इंटिजर केलं होतं. इथं फ्लोट पाहिजे तुम्ही फ्लोट करू शकता, ॲरे पाहिजे तर तुम्ही ॲरे डिक्लेअर करून मग ॲरेला तुम्ही पॉईंट करू शकता. समजलं. हे झालं काय आपलं मेलॉकचं बेसिक. तुम्हाला मेलॉकचं मिनिंग काय ते समजलं. आता आपण बघू कोणतं केलॉकचं मिनिंग. काय केलॉक कशासाठी आलं हे तुम्हाला आता समजायचं. काय केलॉक काय राहतं माहिती का, जर तुम्हाला ॲरे जसं की मेलॉकच्या मध्ये किती एक ब्लॉक बनवू शकतो तुम्ही, मल्टिपल पण बनवू शकले असते. पण आता केलॉकच्या मध्ये तुम्ही काय जसं ॲरेमध्ये मल्टिपल ब्लॉकची गरज असते ना, असे मल्टिपल ब्लॉक जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही कशात यूज करू शकता, केलॉकचा जो एक डायनॅमिक मेमरी अलोकेशनमध्ये असं फंक्शन आहे ज्याच्यामध्ये काय 0 से इनिशियलाइज देत आहे. म्हणजे काय सगळ्यांच्यामध्ये इनिशियलाइज कशाने करतो तो 0 करून देतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही जसं ब्लॉक पाहिजे तेवढे तुम्ही ब्लॉक तुम्ही काय करू शकता, कंटिन्युअस अलोकेशन जर करायचं असेल, त्याचं नावच काय केलॉकचं कंटिन्युअस अलोकेशन त्याचं नाव आहे. काय कंटिन्युअस अलोकेशन त्याचं नाव आहे. त्याचं सिंटॅक्स काय आहे तुम्ही तो बघा. सिंटॅक्स जर बघायचं आहे सगळ्यात पहिले कास्ट टाईप. तुम्हाला काय कास्ट टाईप कोणत्या टाईपच्या ब्लॉक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं, कन्वर्ट करायचं. जसं की काय एक एक्स नावाचा व्हॅरिएबल आहे जो काय करतोय त्याला पॉईंट करतोय, म्हणजे तो काय त्याचा ॲड्रेस स्टोअर करतोय. कास्ट टाईप तुम्हाला काय करायचे, सगळे ब्लॉक कोणत्या टाईपचे पाहिजे, इंटिजर टाईपचे पाहिजे. तर मी काय केलं इंट कास्ट टाईप, तुम्हाला जो डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करायचं त्याचा डेटा टाईप. आणि इथं काय केलं तुम्ही केलॉकनी काय होतं माहिती का, केलॉकनी काय होतं नंबर ऑफ ब्लॉक, किती ब्लॉक तुम्हाला पाहिजे, 6 ब्लॉक टाकल्यानंतर 6 ब्लॉक बनतील. आणि त्या ब्लॉकची साईज किती पाहिजे, समजा साईज ऑफ इंट पाहिजे तर इथं काय पास करशाल तुम्ही, साईज ऑफ इंट असं पास करून देशाल. काय करशाल, साईज ऑफ इंट असं ब्लॉक करून. या लाईनचं मिनिंग काय, एक काय बनेल, पूर्ण एक ॲरे बनेल ज्याच्यामध्ये तुम्ही काय स्टोअर करताय, इंटिजर टाईपचा डेटा स्टोअर करताय. म्हणून त्याला टाईप कास्ट काय केलं, व्हाईट टाईपचाच होता पण त्याला आधी चेंज करून काय केलं तुम्ही, टाईप कास्ट केलं तुम्ही इंटिजर. तर इंटिजरमध्ये इथं कन्वर्ट झाला. इथं ब्लॉक किती बनतील, 1 2 3 4 5 आणि 6. का 6, कारण तुम्ही इथं काय पास केले, नंबर ऑफ ब्लॉक किती बनवले तुम्ही 6. आणि त्या सगळ्यांची साईज किती आहे, का कारण इंटिजर टाईपचा डेटा स्टोअर करतोय तो ऑब्विसली एक्समध्ये त्याचा ॲड्रेस आहे, एक्समध्ये ॲड्रेस आहे. तर किती आहे 1000 याचा ॲड्रेस आहे पहिल्या ब्लॉकचा, तर 1000 हा स्टोअर करेल. नंतर 1004 असेल, नंतर 1008 असेल. माहिती ना एक ब्लॉक किती घेतो, 4 बाईटचा घेतो. साईज ऑफ इंट म्हणजे काय 4 बाईटचा ब्लॉक घेणार आहे. तर इथं काय बनवले, एक मल्टिपल ब्लॉक जर तुम्हाला बनवायचे असेल तर कशाचा यूज करशाल तुम्ही, केलॉक. मेलॉकमध्ये काय होतं, एक सिंगल ब्लॉक बनवत होता आणि तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी साईज करू शकता. केलॉकमध्ये पण काय तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी साईज करू शकता. आणि असे तुम्ही मल्टिपल ब्लॉक जर बनवायचे असेल, कंटिन्युअस तुम्हाला मेमरीचं अलोकेशन करायचं असेल तर तिथे काय यूज करता तुम्ही, केलॉक यूज करता. हा झाला त्याचा सिंटॅक्स. आता याला पण काय करू आपण, इम्प्लिमेंट करून बघू. याला पण काय करू, इम्प्लिमेंट आपण करून बघू. तर कसं करायचं, सगळ्यात पहिलं बघा इथं काय एंटर द साईज वगैरे मेलॉक वगैरेचं काम झालं आहे. तर याला काय करतो मी, कमेंट आउट इथं करून देतो. काय करतो मी, याला कमेंट आउट करून देतो. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे याला पण कमेंट आउट, वरच्या जेवढं जे आपलं काम झालेले जे प्रोग्राम झालेले कमेंट आउट करण्यापेक्षा मी डायरेक्टली काय करतो यांना इथून हटवूनच देतो. एंटर साईज वगैरे काही गरज नाही आपल्या साईज बीची. आपण डायरेक्टली काय करणार आहे, जसं सिंटॅक्स होतं तसं साईज ऑफ इंट, साईज ऑफ फ्लोट त्या टाईपचे तुम्हाला ब्लॉक पाहिजे त्या टाईपचे तुम्ही काय करा, तिथं साईज तेवढी पास करून द्या. आलं. पार्ट हा रेकॉर्डिंगमध्ये दिसलेला नसेल किंवा आवाज व्यवस्थित आलेला नसेल. मी काय केलं, जसं की काय केलं, सगळ्यात पहिलं कास्ट टाईप, नंतर त्या केलॉकच्या मध्ये जो पण ब्लॉक बनणार आहे त्याचा पहिला जो ॲड्रेस म्हणजे त्याचा जो ॲड्रेस स्टोअर करणार आहे तो कोण स्टोअर करणार आहे, आपला एक्स केलॉक. नंतर काय किती ब्लॉक बनवायचे, तर मला 5 ब्लॉक बनवायचे होते म्हणून इथं काय केलं मी 5 केलं. साईज ऑफ इंट किती साईजचे बनवायचे, तर साईज ऑफ इंट साईजचे आपल्याला बनवायचे. तर मी इथं काय केलं, स्टार x = 20. तर म्हणजे कुठे जाऊन स्टोअर होईल, तुम्ही म्हणजे जर केलॉकच्या मदतीने बनवताय म्हणजे याचं ॲक्च्युअलमध्ये काय राहील स्ट्रक्चर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. केलॉकच्या मदतीने बनवताय म्हणजे कसं बनतंय, हा केलॉकच्या मदतीने म्हणजे की किती ब्लॉक बनायचे तुम्हाला, 1 2 3 4 आणि 5. तुम्ही काय करताय, स्टार एक्स म्हणजे काय, एक्स ज्याला पॉईंट करतोय म्हणजे एक्समध्ये कोणाचा ॲड्रेस स्टोअर आहे, हा पहिला ब्लॉकचा ॲड्रेस किती 1000, तर 1000 जाऊन स्टोअर आहे. नंतर त्याचा ब्लॉक दुसऱ्या ब्लॉकचा ॲड्रेस काय 1004, नंतर काय 1008, नंतर काय 1000 काय केलं 12 नंतर 1016. आणि तुम्ही काय करताय, स्टार x = 20 म्हणजे कुठं जाऊन स्टोअर होईल, हा
20 0 1 2 3 आणि 4 जसे ॲरेची इंडेक्सिंग होते ना सेम काय आता याची इंडेक्सिंग आहे. मला सांगा स्टार एक्स प्लस 0 केलं त्याच्यामध्ये 22 टाकला तर कुठे जाऊन स्टोअर होईल. आधी तुम्ही म्हणशाल स्टार एक्स म्हणजे की इथं 20 जाऊन स्टोअर होईल. नंतर स्टार एक्स प्लस 0 म्हणजे कुठे जाऊन 20 स्टोअर होईल. एक्स प्लस 0 मध्ये एखाद्या गोष्टीमध्ये 0 ॲड केला म्हणजे काय तोच नंबर येतो. म्हणजे 22 कुठे जाऊन स्टोअर होईल आपला 1000 जसा ॲड्रेस स्टोअर तिथे जाऊन काय जाऊन स्टोअर होणार आहे आपला 22 जाऊन स्टोअर होणार आहे. काय जाऊन स्टोअर होणार आहे 22 आपल्याला जाऊन स्टोअर होणार आहे. म्हणजे 22 जाऊन स्टोअर होणार आहे म्हणजे काय इथं आता काय होईल मी जर इथं 20 केलं आहे तर इथं काय होणार आहे माझं पहिलं इनिशियली 20 येईल. आणि जर मी असं लिहिलं कसं लिहिलं काय लिहिलं मी इथं बघा इथं मी असं लिहिलं काय इथं मी लिहिलं की बॅकस्पेस स्टार काय केलं स्टार थांबा बघा स्टार एक्स प्लस काय केलं 0 केलं एक्स प्लस 0 म्हणजे काय होईल एक्स प्लस 0 म्हणजे काय एक्स प्लस 0 एखाद्या गोष्टीमध्ये 0 ॲड केला तर तो तीच व्हॅल्यू येते आपल्याला. जसं की आता मी काय केलं 22 जाऊन टाकलं आणि मी याला काय केलं प्रिंट केलं. प्रिंट टेप काय केलं मी प्रिंट टेप कशाला प्रिंट केलं स्टार एक्सला प्रिंट करतो. आता मी काय करतो स्टार एक्सला प्रिंट करतो. तो कोणत्या टाईपचा आहे पर्सेंट इथे काय करतो शिफ्ट डाऊन %d आणि कशाला प्रिंट करतो मी परत प्रिंट करतो मी स्टार एक्सलाच प्रिंट करतो. तिथं बघा काय आलं आपलं याला प्रिंट करायचा प्रयत्न केला F9 हा जो स्टार आहे हा कुठं घ्यायचा आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं. स्टार कुठं घ्यायचं ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं. स्टार एक्स प्लस 0 म्हणजे काय 22 इथं काय होईल आता स्टार एक्स प्लस 0 मी 20 आपला स्टार एक्समध्ये होता आणि मी प्रिंट स्टार एक्सला केलं तर मला काय दिसलं 22. कारण की तुम्हाला काय सांगितलं होतं याचा मिनिंग काय सेम आहे. याचं मिनिंग काय आहे सेम आहे की स्टारमध्ये 20 ठेवलं म्हणजे काय सगळ्यात पहिल्या ब्लॉकमध्ये 20 जाऊन स्टोअर होणार. पण तुम्ही स्टार एक्स प्लस 0 केलं त्याच्यामध्ये जाऊन 22 केलं म्हणजे पहिल्या ब्लॉकमध्येच काय होणार हा 22 जाऊन स्टोअर होणार. मग तुम्ही म्हणशाल सर डायरेक्टली मला काय करायचं इथं पण आहे ना 23 स्टोअर करायचं इथे 24 करायचं इथे 25 करायचं इथं 26 करायचं. मग हे कसं करू इथं डायरेक्टली मी काय करू शकतो आता इथे 22 झाला आहे ना याच्यानंतर 23 24 25 26 करायचं. सिम्पली काय करावं लागेल फक्त आपल्याला सिम्पली इथे एकच गोष्ट करायची ती म्हणजे काय इथं मला करायचं फक्त काय इथं याला कॉपी इथं काय स्टार एक्स प्लस 1 इथं काय स्टोअर करायचं मला 22 नंतर 23 प्रिंट करायचं आणि याला काय करायचं मला सगळ्यांना मला प्रिंट करत चालायचं. तर प्रिंट कसं करावं लागेल मला प्रिंट पण तसंच करावं लागेल Ctrl+Z प्रिंट कसं करावं लागेल प्रिंट टेप काय करायचं मी प्रिंट टेप इथं स्टोअर केलं मी %d आणि त्याच्या पुढं काय करायचं मला %d आणि मी जसं सांगितलं सगळ्यात पहिलं तुम्हाला काय द्यावं लागतो स्टार कशाला प्रिंट करायचं स्टार एक्स प्लस 1ला प्रिंट करावं लागेल. काय स्टार एक्स प्लस 1ला प्रिंट करावं लागेल. सेम आता तुम्ही पुढच्या ब्लॉकमध्ये डेटा स्टोअर करू शकता. जसं की आता तुम्हाला काय वाटलं की नाही स्टार एक्स प्लस काय केलं मी एक्स प्लस 2मध्ये जाऊन काय करायचं आहे मला एक्स प्लस 2मध्ये जाऊन काय करायचं आहे इथं 22 आहे इथं मला 23 करायचं आहे. याच्यानंतर काय 24 टाकायचं मला नंतर काय टाकायचं मला स्टार इथं काय केलं मी एक्स प्लस काय टाकलं 3 एक्स प्लस 3 म्हणजे काय इथं जाऊन काय स्टोअर करायचं मला 25 स्टोअर करायचं. काय स्टोअर करायचं 25 स्टोअर करायचं. त्याच्यानंतर इथं काय करायचं मला स्टार एक्स प्लस 4 स्टार एक्स प्लसमध्ये 4मध्ये काय करायचं मला 26 जाऊन स्टोअर करायचं. झालं एक्स प्लस स्टोअर काय केलं 0 to 4 पर्यंत काय सगळे नंबर इथं स्टोअर करायचा प्रयत्न केला. आणि या सगळ्यांना मला काय करायचं प्रिंट करायचं प्रिंट कसं करायचं फक्त याच लाईनना मी काय करतो अजून 3 वेळेस कॉपी करतो Ctrl+V नंतर Ctrl+V. बाकी तुम्ही चेंजेस करत बसा 1 नंतर काय 2 नंतर काय 3 नंतर काय 4 पर्यंत काय केलं तुम्ही स्टोअर करून घेतलं. स्टोअर केलं ना 1 2 3 4. मग तुम्ही डायरेक्टली 5 नाही करू शकत का नाही इंडेक्सिंग कशी राहते 0 1 2 3 4 5. मी काय केलं सगळे इथे टाकले. इथं बघा आपल्या पूर्ण इथं आधी याला क्लोज करावं लागेल मला क्लोज करतो मी. इथं जसं दिसतं ना सेम टू सेम आपल्याला काय दिसेल आउटपुट ते दिसेल बिल्ड अँड रन. बघा 22 23 24 25 आणि 26 सगळ्या ठिकाणी काय आपण जेवढे स्टोअर केले ते सगळे काय प्रिंट झाले. तुम्ही म्हणशाल इथं तर फिक्स साईज झाली ना की 5 अलोकेट केले तर 5च तुम्हाला तुम्ही काय केलं ब्लॉक तिथं अलोकेट होतील आणि आता काय होईल तेवढा डेटा तुम्हाला स्टोअर करायचं. मग मी असं केलं समजा काय केलं इथं मी असं केलं की स्टार एक्स प्लस काय करतो मी एक्स प्लस 7 स्टार एक्स प्लस 7
आणि याच्यामध्ये काय केलं मी 33 टाकला आणि इथं काय केलं मी प्रिंट केलं कशाला x+7ला मी इथं प्रिंट करायचा प्रयत्न केला. तर आता बघू आपण F9 केलं मी F9 केलं. इथं बघा काय झालं 26पर्यंत स्टोअर झाला आणि नंतर x+7 नंतर काय 33 पण आपला प्रिंट झाला. काय झालं 33 पण प्रिंट झाला. पण तुम्ही म्हणशाल सर तुम्ही तर ब्लॉक किती बनवले होते 5च बनवले होते मग ते एक्सटेंड कसे काय झाले झाले 30 म्हणजे x+7 म्हणजे 0+7 म्हणजे काय 6 0+7 म्हणजे काय 6. पण तुम्ही असं काही दुसरी टेक्निक आहे का म्हणजे इथं कॅलॉगच्या मध्ये तुम्ही माहिती मल्टिपल ब्लॉक पण बनवू शकता आणि तुम्ही त्या ब्लॉकला काय करू शकता एक्सटेंड पण करू शकता. एक्सटेंड म्हणजे कसं केलं x+7 एक्समध्ये काय आहे रे पहिली व्हॅल्यू एक्समध्ये व्हॅल्यू काय 0 पहिल्यांदा काय एक्स ज्याचा ॲड्रेस स्टोअर करतो त्याचा इंडेक्स काय समजा याचा ॲड्रेस समजा 1000 आहे त्या 1000 मध्ये तुम्ही काय करता 7 काय करताय पुढे जाऊन पोझिशन शिफ्ट करताय 7 म्हणजे 1000 1004 1008 असे तुम्ही काय करता पुढचे 7 वाल्या पोझिशनवर जाऊन काय केलं तुम्ही 33 जाऊन स्टोअर केलं. काय केलं 33 जाऊन स्टोअर केलं 5 इथं 30 केला नंतर 6 नंबरला समजा इथं काहीच नाही केलं आणि 7 नंबरला जाऊन काय करता तुम्ही 0+7 म्हणजे 7 इथे जाऊन काय करता तुम्ही 33 जाऊन स्टोअर करता. पण तुम्ही ब्लॉक किती बनवले होते 5 म्हणजे तुम्ही काय त्याला एक्सटेंड पण करू शकता काय एक्सटेंड डायरेक्टली करू शकता आणि प्रिंट करून बघितलं तर माझं काय x+7 म्हणजे 7 जाऊन पण तुमचं काय होतं डेटा आपला जाऊन स्टोअर होतो डेटा काय होतं स्टोअर होतो. मी F9 परत दाबलं काय केलं F9 परत दाबलं मी 2 मिनटं थांबा. इथं काय केलं मी बिल्ड अँड रन परत एकदा केलं बिल्ड अँड रन केलं $x+7 पहिले काय झालं 22 23 24 25 26 आणि त्याच्यानंतर काय दिसतं मला 33 म्हणजे 33 पण काय झालं आपला प्रिंट झाला. तर तुम्ही म्हणशाल सर हे कॅलॉगच्या मध्ये माहिती की ब्लॉक वाढवू शकता म्हणजे x+7 असं करू शकता पण असं काही मेथड आहे की मला नंबर ऑफ ब्लॉक्स वाढवायचे त्याच्यासाठी कोणतं फंक्शन आहे आपलं रिअलॉग. त्या रिअलॉग फंक्शनबद्दल थोडं माहिती करू काय रिअलॉगबद्दल माहिती घेऊ. काय करायचं रिअलॉग म्हणजे मला ब्लॉक जर वाढायचे असेल इथं ब्लॉक किती आहे 5 आहे हे मला कळलं आहे. इथं ब्लॉक किती आहे तुम्ही जेवढे ब्लॉक 5 कसे तेवढे ब्लॉक तयार होतील आणि तेवढा डेटा तुम्ही काय करू शकता स्टोअर करू शकता एक्सटेंड पण होऊ शकतो. तुम्ही जर एखाद्या पोझिशनवर जाऊन तुम्ही ते स्टोअर करताय तर बाय डिफॉल्ट तो काय करेल त्या ब्लॉकला एक्सटेंड पण करून देईल पण त्याचं मिनिंग ॲक्च्युली असं नाही. तुम्हाला जर कॅलॉग म्हणजे काय सेम टाईपचे ब्लॉक तुम्हाला मल्टिपल ब्लॉक जर बनायचे असेल कंटिन्युअस लोकेशनवर बनायचे असेल तुम्ही काय यूज करू शकता कॅलॉग बनवू शकता. तसंच एक आहे रिअलॉग म्हणजे काय की तुम्हाला ब्लॉक वाढवायचे काय करायचे ब्लॉक वाढवायचे जसे एक्समध्ये किती 5 आहे त्याचे ब्लॉक वाढून मला काय करायचं आता त्याचे ब्लॉक वाढवून जसं की ओल्ड पॉइंटर काय होता आपला एक्स मग एक्समध्ये काय करायचं त्याचं न्यू साईज इन बाईट्स किती साईज तुम्हाला द्यायची पहिले किती ते 5 होते आता मला काय करायचे 8 करायचे तर 8 ब्लॉक आपले तयार होऊन जातील. म्हणजे कसे पहिले किती ते 5 ब्लॉक होते ना आपले इथं बघा पहिले किती ब्लॉक होते 5 ब्लॉक होते त्याच्या पुढं अजून मला काय करायचे त्याला मी एक्सटेंड करतोय म्हणजे काय पहिले 5 होते त्याचं मला काय करतो मी 10 करा इथं काय होईल 1 6 7 नंतर काय 8 9 आणि काय 10 पर्यंत तो चालला जाईल काय 6 7 8 9 आणि पहिले किती ब्लॉक होते 5 ब्लॉक होते आता किती 10 टाकले तर टोटल 10 ब्लॉक होऊन जातील. किती ब्लॉक होतील 10 ब्लॉक आपले टोटल होऊन जातील. पहिले 5 होते आता काय होतील 10 होतील. जर तुम्हाला ब्लॉक वाढायचे असेल तिथं दुसरं एक फंक्शन कोणतं आहे रिअलॉग डायरेक्टली पण डेटा स्टोअर करू शकता पण काही वेळेस काय होतं बफर फ्लो ओव्हरफ्लो असे एरर येऊ शकतात. तुम्हाला काय करायचं आहे रिअलॉगच्या मदतीने डायरेक्टली तुम्ही काय ओल्ड पॉइंटर म्हणजे ओल्ड एक्सवाल्याची साईज तुम्ही काय वाढू शकता म्हणजे काय नंबर ऑफ ब्लॉक्स तिथे काय जास्त क्रिएट करू शकता नंबर ऑफ ब्लॉक काय तुम्ही जास्त क्रिएट करू शकता. कसं करायचं हे आता तुम्हाला सांगतो कसं करायचं रिअलॉग कसं करता हे तुम्हाला सांगतो. इथे डायरेक्टली आपण करून बघितलं अजून एक आपल्याला बघायचं रिअलॉग नवीन जे कंपाइलर आहे ते तुम्हाला एरर दाखवलं बघा डायरेक्ट असं करायला गेलं रिअलॉग तुम्हाला करावे लागेल. रिअलॉग कसं करायचं सेम सिंटॅक्समध्ये आपण बघितलं रिअलॉग कसं करायचं पॉइंटर तुम्हाला नवीन एक पॉइंटर घ्यावा लागेल टाईप कास्ट करावं लागेल तुम्ही कोणत्या साईजच्या ब्लॉकला रिअलॉकेट करण्याचा प्रयत्न करताय नंतर ओल्ड पॉइंटर काय आणि तुम्हाला अजून किती ब्लॉक वाढवायचे ते तिथं मेन्शन करावं लागेल किती ब्लॉक वाढवायचे ते मेन्शन करावं लागेल. सिम्पली काय केलं मी एक पी नावाचं एक अजून एक पॉइंटर तयार करून घेतला काय केलं पी नावाचं एक अजून एक पॉइंटर तयार करून घेतला स्टार पी काय जो काय करणार आहे रिअलॉगच्या मदतीने जे नवीन ब्लॉक बनणार आहे किंवा नवीन जो आपला ॲरे तयार होणार आहे त्याला पॉईंट त्याचा ॲड्रेस स्टोअर करायचं काम कोण करणार आहे पी आपला स्टोअर करणार आहे. आणि पी तो कोणत्या टाईपचा आहे त्याला टाईप कास्ट करा तुम्ही इंटिजरमध्ये कन्वर्ट करा इंट स्टार
इंट स्टार नंतर काय करायचं रिअलॉक करताना तुम्ही काय ओल्ड पॉईंटर एक्सची जी साईज आहे पहिले 5 ब्लॉक होते तुम्ही आता कन्वर्ट करून काय करा त्याला 9 ब्लॉक आता करा. काय करा 9 ब्लॉक करा. F9 केलं कुठलं एरर येत नाही आपलं पूर्ण 26 पर्यंत डेटा प्रिंट पण झालेला आहे. आणि इथे काय करायचं आता मला आता बघा मी एक्स प्लस काय करतो मी 7 करतो एक्स प्लस 7 केलं तर किंवा एक्स प्लस मी काय करतो 10 करतो एक्स प्लस 10 केलं तर तुम्ही बघा F9 7 काय होईल 440 काय डेटा स्टोअर झाला एक गार्बेज व्हॅल्यू त्यांनी देऊन दिली. काय दिली एक गार्बेज व्हॅल्यू तिथे देऊन दिली का कारण 7 काय आहे का आपलं नाही. मग मी एक्स प्लस 10 गेलं तर मला बघा काय मिळेल एक्स प्लस 10 मिळालं तर 33 मला एकदम भेटतं. काय मिळतं 33 मला मिळतं. तुम्ही अशा रिअलोकेट केल्याचा फायदा काय झाला रिअलोकेट केल्याचा फायदा असा झाला की एक्झिस्टिंग आधी ब्लॉक किती होते ब्लॉक होते 5 आता तुम्ही काय 9 पर्यंत पण डेटा स्टोअर करू शकता. तुम्हाला 7 वाटलं तर 7 पण स्टोअर करू शकता. म्हणजे काय एक्झिस्टिंग जे ब्लॉक आहे त्यांना अजून रिअलोकेट करायचं आहे. कधी कधी होतं ना की काही ब्लॉक आपले तयार झालेले त्या ब्लॉकवर काय करायचं मला नवीन काही जर करायचं असेल जसं इथं काय आहे एक्स प्लस 10 केलं आणि एक्स प्लस 7 काय आहे का नाही मग तिथं काय रँडम नंबर तयार झाला. इथं काय केलं एक्स प्लस 7 काय करतो 33 टाकतोय आणि एक्स प्लस 7ला जर प्रिंट करतोय तर माझा काय झालं 33 प्रिंट झालं. आपण बघितलं केलॉगच्या मदतीने पण केलं होतं तेव्हा पण होत होतं. पण आपल्याला जर साईज वाढवायची असेल की जे ब्लॉक आता एक्झिस्टिंग किती आहे 5 ब्लॉक आहे हे किती आहे 5 ब्लॉक आहे 1 2 3 0 1 2 3 आणि अजून एक 4 असे 5 ब्लॉक आहे. आता हे काय केलॉगच्या मदतीने बनले आपले 5 ब्लॉक. पण रिअलॉक म्हणजे काय आता याला जो पॉईंट करतो तो कोण आहे एक्स आहे एक्स याला पॉईंट करतोय. आता मला काय करायचं याची ब्लॉक वाढवायचे आणि याला पॉईंट दुसऱ्याला करून द्यायचं म्हणजे कोणाला पीला करायचे आणि हे एक्समध्ये किती 5 आहे आता त्याचे 5 आहे त्याच्या पुढंच मला काय करायचे 9 बनवायचे म्हणजे त्या ब्लॉकमध्येच काय होतील आता 9 ब्लॉक आपले क्रिएट होतील. पहिले 5 होते पण आता काय होतील 9 ब्लॉक आपले क्रिएट होतील. किती 0 1 2 3 4 5 नंतर काय 6 7 नंतर काय झालं 8 आणि लास्टला काय झालं 9 असे 9 ब्लॉक क्रिएट करायचे तिथे काय यूज करतो आपण रिअलॉकचा यूज करतो. आता तुम्ही म्हणशाल सर 2 ठिकाणी तर असं डायरेक्टली आन्सर देऊन दिलं ते आन्सर देतं पण आपल्याला काय रिअलॉकचं मिनिंग माहीत पाहिजे. काय रिअलॉकचं मिनिंग काय की तुम्हाला जर एक्झिस्टिंग जे ब्लॉक आहे 5 आहे आणि त्याला जर वाढवायचे तर तुम्ही काय यूज करू शकता रिअलॉक करू शकता. झालं तर रिअलॉकबद्दल पण झालेलं आहे. आता एक असं आहे की फ्री म्हणजे काय डिलीट जे पण तुम्ही मॅलॉक केलॉक रिअलॉकच्या मदतीने जे पण पॉईंटर बनवता किंवा ज्या पण मेमरी बनवता जे पण ब्लॉक बनता ना ते फक्त काय मेमरी अलोकेट करतात. तर ज्या अलोकेट केलेल्या मेमरी जर ज्यांना आपल्याला डिलीट करायचं असेल म्हणजे की ती अलोकेट केलेली मेमरी ती साईज तशीच राहील. जर तुम्ही त्याच्यावर काही यूजच करत नाही त्याचा उपयोग आहे का आपल्याला नाही. जेव्हा गरज आहे तेव्हा मी त्याला वापरेल आणि जेव्हा गरज नाही तेव्हा मला काय करायचं डिलीट करून द्यायचं काय म्हणजे स्पेस आपला कमी होईल. तेव्हा काय यूज करतो आपण एक फ्री नावाचं फंक्शन यूज करतो. काय करतो फ्री नावाचं फंक्शन यूज करतो. कसा सिंटॅक्स आहे त्याचा फ्री आणि तुम्ही याच्यात काय पास करा कोणते ब्लॉक एक्सला तुम्ही पास करून द्या जो त्याचा ॲड्रेस स्टोअर करतोय तुम्ही एक्सने ज्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर केला त्याला काय करा फ्री करा. म्हणजे काय तो मॅलॉकच्या मध्ये जो ब्लॉक बनला आहे त्याला तुम्हाला डिलीट करायचं असेल ॲक्च्युअल रॅममधून तर काय यूज करावं लागतं आपल्याला इथं फ्री नंतर काय वायला पण तुम्ही फ्री करू शकता. झालं फ्री हा झाला F9 केलं मी वाय नाही आपला पी आहे पीला पण तुम्ही काय करा फ्री करून द्या. इथं काय झाले फ्री आपले झालेले मेमरी काय झाली त्याची डिअलोकेट आता होऊन गेलेली काय झाली मेमरी आपली डिअलोकेट झाली. ते काही फंक्शन याचं मिनिंग तुम्हाला फक्त समजणं गरजेचं होतं. कॅलॉक काय असतं रिअलॉक काय असतं या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे क्लिअर झालेल्या आहे. आलं आहे ना. तर कॅलॉक म्हणजे काय 4 ब्लॉक कॅलॉकच्या मदतीने 4 ब्लॉक बनलेले रिअलॉकच्या मदतीने तुम्ही काय केलं ते 4चेच पुढे एक्झिस्ट करून काय केले 9 केले. तुम्हाला नवीन याच्यात करायचं तर नवीन याच्यात पण करू शकता किंवा त्या एक्सलाच वाढवून काय केलं तुम्ही एक्सलाच परत काय केलं पहिले एक्स काय होते 4 ब्लॉक होते आता त्याला वाढवायचं तर किती 9 करू शकता. आणि नवीन याच्यात करायचं तुम्ही नवीन पण एक सेपरेट ॲरे बनवू शकता किंवा एक्झिस्टिंग जो आहे डेटा त्याला पण काय करू शकता तुम्ही वाढवू शकता. इथे एकदा तुम्हाला समजवतो काय झालं परत एकदा कॅलॉगच्या मदतीने काय बनले किती ब्लॉक बनलेले होते 4 ब्लॉक बनलेले होते. किती ब्लॉक बनलेले होते 4 ब्लॉक बनलेले होते. आता हा याला एक्सपांड करते पण मला काय करायचं एक्सलाच परत काय करायचं हे 4 नको मला 9 करायचं तर 9 कशाच्या मदतीने करू शकता तुम्ही रिअलोकेट 1 2 3 0 1 2 नंतर काय 3 नंतर काय 4 नंतर काय 5 नंतर काय 6 नंतर काय 7 नंतर काय 8 तर 0 to 8 म्हणजे 9 ब्लॉक आपले इथे झाले. 9 ब्लॉक पण तुम्ही काय करू शकता इथं अलोकेट करू शकता. आणि जर याला फ्री करायचं आहे मेमरी अलोकेट झाली याला फ्री करायचं आहे एक्सला काय करायचं फ्री करायचं आहे
म्हणजे त्याला डिलीट करायचं आहे का, कारण मॅलॉक कॅलॉकच्या रिअलॉकच्यामध्ये त्यांनी जो पण ब्लॉक बनतो तो काय एक मेमरी अलोकेट करून घेतो. त्याला जर आपल्याला डिलीट करायचं तर काय करावं लागतं आपल्याला, फ्री एक्सनी काय होऊन जातं, तो ब्लॉक आपला डिलीट होऊन जातो. समजलं. मॅलॉकला पण फ्री करायचं असेल तिथे काय यूज करावं लागेल आपल्याला, फ्री जे आपण व्हेरिएबलमध्ये तुम्ही स्टोअर केलेलं त्याला तुम्ही काय करायचं, डिलीट तुम्ही करू शकता. समजलं. हे झालं आपलं मॅलॉक, केलॉक आणि रिअलॉक. आणि ऑलमोस्ट आता आपलं सी प्रोग्रामिंग संपत आलेलं आहे. आता 3च टॉपिक बाकी आहे, 3-4च टॉपिक बाकी. एक म्हणजे फाईल हँडलिंग, ती उद्या आपण फाईल हँडलिंग पूर्ण घेऊ एकाच लेक्चरमध्ये. आणि उरलेले कोणते टॉपिक राहील आता, कमांड लाईन आर्ग्युमेंट, स्टोरेज क्लासेस आणि प्रोसेसचे डिरेक्टिव्स. याच्या मी नोट्स प्रोव्हाइड करेल तुम्हाला. आणि वाटलंच तर काही टॉपिक आता आपण दिवाळीनंतर घेऊ. पण आत्तापर्यंत जेवढं झालं तेवढं सगळ्यांनी रिवायझन करा, मागच्या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करा. उद्या बघू फाईल हँडलिंगचं किती पोर्शन होतं, की त्याला अजून 1-2 व्हिडिओ लागतात. पण आपल्या सगळ्या गोष्टी काय प्रॉपरमध्येच झालेल्या आहे. त्याला प्रॉपर रिव्हिजन करा, मागच्या गोष्टीची प्रॅक्टिस करा. हे आज शिकवलं ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. DSAमध्ये याची पण प्रॅक्टिस करून ठेवा. असे डायनॅमिक मेमरी अलोकेशन आपण परत DSAमध्ये घेणारच, पण एक लँग्वेज तुमच्या सिलेबसमध्ये आलं ते तुम्हाला माहीत पाहिजे. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.